जीवनाची वास्तविकता या सर्वांचं ज्ञान देऊन आपण समजदार कसं बनवून आपल्या जीवनाला विकसित करायचं, तो ज्ञानाचा सागर आणि समस्त विश्वातील प्रत्येक मानवात्म्याचा पिता सत्यम सुंदरम असा परमात्मा शिवपिता, आपण सर्व त्याची अतिशय प्रिय आणि भाग्यवान संतान आजच्या ह्या सुंदर कार्यक्रमासाठी या शाळेचं मंच सुशोभित करत असलेले आदरणीय अरविंद भाई माने साहेब, त्याचबरोबर आदरणीय प्रदीप भाई देसाई साहेब, या गावच्या प्रथम नागरिका आदरणीय संगीता बहनजी नरंदे, त्याचबरोबर या आणि अन्य सर्व पदाधिकारी आदरणीय राजयोगी वसंत भाईजी, ब्रह्मकुमारीज विद्यालयाचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आजच्या कार्यक्रमासाठी खास निमंत्रित किंवा त्यांचाही प्रोग्राम म्हणून उपस्थित असलेले रांगोळीला सजवणारे आणखी शृंगारित करणारे सर्व रांगोळीचे बंधू आणि भगिनीनो, होऊन गेलेल्या रक्षाबंधनाच्या आपल्या प्रिय भारत देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या येऊन पाहत असलेल्या विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या गौरीच्या शुभ आगमनाच्या आणि त्याचबरोबर नवदुर्गांच्या आगमन आणि दसरा दिवाळी या सर्वच उत्सवांच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आहेत. तुम्हा सर्वांचं जीवन उत्सवामध्ये जसं उत्साही राहतं तसं जीवनामधला प्रत्येक दिवस आणि प्रत्येक क्षण उत्साहाने भरलेला राहू द्या, चेहरा सदा मुस्कुराता राहू द्या, मन सदा खुशीने खचाखच भरलेलं राहू दे, अशी मी शुभ भावना व्यक्त करते. आणि ज्या वृक्षारोपणासाठी पण आपण एकत्र आलेले आहोत, अर्थात ज्या पर्यावरणामुळेच आपलं जीवन आहे आज, त्या पर्यावरणाचं संरक्षण हे आम्हा सर्वांचं परम कर्तव्य आहे. त्यामुळे ज्यांनी पण हा कार्यक्रम या ठिकाणी संयोजित केला त्या सर्वांचं पण खूप अभिनंदन आहे. जी रोपं आज आपण या ठिकाणी लावत आहोत या रोपांचे संगोपन अवश्य होऊ दे बालकाप्रमाणे, आणि ती रोपं मोठी होऊन फलीभूत होऊ दे, सर्वांना छाया देण्यासाठी